नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा आपण 26 प्रश्न घेत आहोत. ते फक्त आपण रिव्हिजन म्हणून होणारे प्रश्न आहेत. यामध्ये आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या चॅनलवरती आपल्याला पहा डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला दररोज याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईमध्ये हुमायूँचा पराभव केला व नवी दिल्ली या ठिकाणी जुना किल्ला बांधला? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून द्यायचं आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शेरशाह सुरी हा जो आहे, लक्षात ठेवायचं आहे, याने कनौजच्या लढाईमध्ये हुमायूँचा पराभव केला होता आणि त्या ठिकाणी म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल शेरशाह सुरी. प्रश्न दुसरा आहे, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून काढले तर भारतातील ते कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पहा जवळपास 7वीचा जो भूगोल आहे, इतिहास आहे, त्यामध्ये हा प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. वास्को दे गामा 1498 या वर्षी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पोहोचला होता? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कालिकत हे जे बंदर आहे, या बंदरावरती वास्को दे गामा जो आहे हा नवीन सागरी मार्ग शोधून पोहोचला होता. कधी? 1498 या वर्षी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, सोमनाथ या ठिकाणचं मंदिर इसवी सन 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केलं आहे? पहा, सोमनाथ हे जे मंदिर आहे या ठिकाणचं मंदिर जे की कधी 1026 म्हणजेच पहा 1026व्या वर्षी, लक्षात ठेवायचं इसवी सन दिलेलं आहे, तर त्या साली खालीलपैकी कोणी उद्ध्वस्त केलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मोहम्मद गजनी जो आहे ह्याने 1026 या वर्षी सोमनाथ या ठिकाणचं जे मंदिर आहे हे उद्ध्वस्त केलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? पहा, ज्याला कलर ब्लाइंड म्हणजे हा एक आजार आहे पहा डोळ्यांचा, ज्या लोकांना असा हा दृष्टिदोषाचा आजार आहे त्या व्यक्ती कोणत्या 2 रंगामध्ये फरक करू शकत नाहीत? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लाल आणि हिरवा हे जे 2 रंग आहेत पहा, लाल आणि हिरवा या 2 रंगामध्ये फरक जाणवत नाही. कोणाला? ज्या लोकांना कलर ब्लाइंडचा आजार आहे त्यांना. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पहा, एका सणाचं नाव दिलेलं आहे जलीकट्टू. या ठिकाणी पहा मित्रांनो, सणाच्या ऐवजी हा खेळ आहे, लक्षात ठेवा. तर जलीकट्टू जो खेळ आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो पहा खेळ जलीकट्टू. यामध्ये पहा, एकतर जे बैल असतात त्यांच्या एकमेकांसोबत टकरी लावलेली जातात किंवा जे गवे असतात त्यांच्या एकमेकांसोबत टकरी लावलेल्या जातात. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळत नाही? पहा, कुर्द नावाची एक जमात आहे, तर ती खालीमध्ये आपल्याला पहा इराक, सिरिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे ऑप्शन आहेत. त्यापैकी कोणत्या देशामध्ये आढळत नाही कुर्द नावाची जमात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर पाकिस्तान या देशामध्ये पहा कुर्द नावाची जमात आढळत नाही. यामध्ये कुर्द पहा इराकमध्ये आढळते, सिरियामध्ये आणि तुर्कस्तानमध्ये आढळते, पाकिस्तानमध्ये नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? मित्रांनो, यावर आपल्याला पहा 2 प्रश्न होतात. तर भारताचे माजी राष्ट्रपती आहेत जे रामनाथ कोविंद हे कोणत्या राज्याचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर उत्तर प्रदेश या राज्याचे रहिवासी आहेत पहा भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. जर आपल्याला प्रश्न अजून एक विचारला, सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा, दुसऱ्या क्रमांकाच्या महिला आहेत ज्या की राष्ट्रपती झाल्यात. पहिल्या जर विचारला आपल्याला तर प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती आहेत. पर्याय 2 याचं उत्तर होईल पहा उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी आहेत रामनाथ कोविंद. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 8वा आहे, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी सुरू केलं आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. अमर चित्रकथा या नावाचं पुस्तक आहे जे की लहान मुलांसाठीचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक कोणी सुरू केलं?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अनंत पै यांनी अमर चित्रकथा, पहा अमर चित्रकथा जे आहे हे पुस्तक सुरू केलेलं होतं, लहान मुलांसाठी पुस्तक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल अनंत पाई. प्रश्न 9 आहे, सितार या नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? पहा सितार हे जे वाद्य आहे हे कोणी शोधून काढले किंवा त्याचा शोध कोणी लावलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अमीर खुसरो या नावाचा एक संगीतकार होता किंवा गीतकार होता. तर या व्यक्तीने पहा सितार या नावाचं वाद्य जे आहे हे शोधून काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल अमीर खुसरो. प्रश्न 10 आहे, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय होतं? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो. हा जो प्रश्न आहे इतिहासामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर इल्बर्ट बिल हा जो कायदा आहे या कायद्याद्वारे जे काही युरोपियन लोक आहेत त्यांना शिक्षा देण्याचे अधिकार जे आहेत हे भारतीय न्यायाधीशांना देण्यात आले होते. पर्याय 2 इल्बर्ट बिल आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? पहा जमिनीतील पाण्याची जी पातळी आहे हे कमी करण्यासाठी किंवा कमी करणारं किंवा त्याला कारणीभूत असणारं झाड कोणतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर निलगिरी हे जे झाड आहे हे जमिनीखाली म्हणजे जमिनीच्या जी पाण्याची पातळी आहे हे कमी करण्याला कारणीभूत आहे निलगिरी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे जर हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार खालीलपैकी कोण पाहतो? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जर एखाद्या वेळे राष्ट्रपती आणि पहा उपराष्ट्रपती दोघंही जर एकाच वेळी गैरहजर असले तर राष्ट्रपती पद जे आहे याचा कार्यभार हा कोणाकडे असतो? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश जे आहेत ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गैरहजर असतात त्यावेळी राष्ट्रपती पदाचा कार्यभार किंवा कामकाज जे आहे हे सरन्यायाधीश सांभाळतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये येतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 फोर्ट दिले आहेत म्हणजे 2 किल्ले दिले आहेत. साल्हेर आणि मुल्हेर हे जे आहेत हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात आपल्याला विचारायचं आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला नगर भरती 2018 साठी विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये येतात पहा साल्हेर आणि मुल्हेर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हटले जाते? पहा 7 बेटांचे शहर. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर मुंबई या शहराला लक्षात ठेवायचे 7 बेटांचं शहर म्हणून ओळखलं जातं. जे काही मुंबईचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा मुंबईवरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 15 आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये 2019 या वर्षी अतिवृष्टी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस त्या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर या ठिकाणी 2019 ला अतिवृष्टी आली होती तर त्यामुळे तिथं पुराची जी स्थिती आहे ती निर्माण झाली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल कोल्हापूर. प्रश्न 16 आहे, काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला एक उत्सव दिला आहे, एक पद्धतीमध्ये आपण त्याला छोटासा सण देखील म्हणता येईल. काळा घोडा हा जो उत्सव आहे हा कोणत्या शहरामध्ये साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मुंबई या शहरामध्ये पहा काळ घोडा किंवा काळा घोडा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आर्किओलॉजी ऑफ द नॉलेज हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर मायकल फुको हा जो लेखक आहे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्याला आपण एक प्रकारे ग्रंथ म्हणूया मित्रांनो कारण हे जे ग्रंथ आहे ग्रंथ हे मोठे मोठे असतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? पहा जगातील सर्वात जे प्राचीन संग्रहालय आहे हे कोणत्या शहराचं उत्खनन करताना आपल्याला आढळून आले? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर हडप्पा या शहराचं ज्यावेळेस उत्खनन चालू होतं पहा हडप्पा शहराचं तर त्यावेळी जगातील सर्वात जुनं असणारं जे संग्रहालय आहे ते हडप्पा या उत्खननामध्ये सापडलं होतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? पहा भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे कोणी सुरू केलं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जेम्स अगस्टस हिकी हा जो अधिकारी होता त्यांनी
भारतातील आपल्या पहिलं इंग्रजी जे वर्तमानपत्र आहे ते सुरू केलं होतं? पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला जातो की निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार जे आहेत हे कोणाकडे असतात? लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न दोन्ही सेम आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर जे प्रेसिडेंट म्हणजे जे राष्ट्रपती असतात पहा, त्यांना हक्क असतो कशाचा? तर निवडणूक आयुक्त जे आहेत यांना नियुक्त करण्याचा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल राष्ट्रपती. प्रश्न 21 आहे, जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर डॅश या राजकीय पक्षामध्ये झालेले आहे. प्रश्न महत्वाचा आहे. कालच आपण एक व्हिडिओ पाहिला की त्यामध्ये प्रश्न विचारला होता की जे अभिनेते कमल हसन आहेत, तर कमल हसन यांनी कोणता पक्ष स्थापन केला? लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी प्रश्न आहे की जस्टिस पार्टी ही जी ब्राह्मणोत्तर चळवळ होती तिचं रूपांतर नंतर कोणत्या राजकीय पक्षामध्ये झालं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 द्रविड मुन्नेत्र कळघम ही जी पक्ष आहे या पक्षामध्ये जस्टिस पार्टीचं रूपांतर झालं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं एक हे आहे पहा, एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की एक न्यूज पेपर आहे. लक्षात ठेवायचंय की तो काय आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर ते एक मासिक आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दर 30 दिवसानंतर प्रकाशित होतं किंवा दर महिन्याला प्रकाशित होतं, त्याला म्हणून मासिक म्हटलं जातं. जे दररोज प्रकाशित होतं पहा. दैनिक कोणतं आहे की जे दररोज प्रकाशित होतं. साप्ताहिक म्हणजे पहा दर 7 दिवसानंतर प्रकाशित होणारं. मासिक म्हणजे दर 30 दिवस किंवा एका महिन्यानंतर प्रकाशित होणारं. आणि त्रैमासिक म्हणजे दर 90 दिवसाला प्रकाशित होणारं किंवा आपण त्याला म्हणू शकतो दर 3 महिन्यानंतर प्रकाशित होणारं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हे एक मासिक आहे लोकराज्य. प्रश्न 23 आहे, पाचाड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पाचाड या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे पहा पाचाड या ठिकाणी. कधी कधी प्रश्न यावर विचारला जातो की राजमाता जिजाबाई यांचं जन्म ठिकाण काय आहे? लक्षात ठेवा, सिंदखेड राजा हे जे आहे सिंदखेड राजा हे ठिकाण आहे पहा राजमाता जिजाबाई यांचं जन्मस्थान. पर्याय 1 याच उत्तर असणार आहे. प्रश्न 24 आहे, चार्ल्स डार्विन याने कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे? या ठिकाणी पहा 2 प्रश्न तयार होतात. तर उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? चार्ल्स डार्विन यांना. पण तो कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पेसीज हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि कोणी मांडलेला आहे? चार्ल्स डार्विन यांनी. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 25 आहे, भारतामध्ये 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती? यामध्ये 2 प्रश्न अजून होतात पहा. तर भारतामध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1856 या वर्षी पुरातत्व विभाग जे आहे हे भारतामध्ये स्थापन झाला आहे. तर कोणी केला आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता या इंग्रज अधिकाऱ्याने 1856 या वर्षी आपल्या भारतामध्ये पुरातत्व विभाग जे आहे हे स्थापन केलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोण ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत असत? पहा, प्रश्न पद्धतीचा वापर करणारे खालीलपैकी शास्त्रज्ञ किंवा व्यक्तिमत्व कोणते आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सॉक्रेटिस हे जे आहेत स्वतःला ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धती ते वापरत होते. म्हणजे प्रश्न विचारून आपल्याला त्याचं उत्तर मिळवून घेणं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल सॉक्रेटिस. तर आपला प्रश्न पहिला आहे, हॅलेचा धूमकेतू किती वर्षामधून एक वेळा दिसतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचे, म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, हॅलेचा धूमकेतू जो आहे हा किती वर्षामधून एक वेळा दिसतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 76 या वर्षामधून एक वेळा दिसतो पहा हॅलेचा धूमकेतू. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण हे पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित येत नाही? प्रश्न महत्वाचा आहे पहा. तर खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की जे पेट्रोलियम पदार्थ आहेत त्याच्याशी संबंधित येत नाही? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कोचीन हे जे आहे लक्षात ठेवायचंय हे पेट्रोलियम पदार्थ जे आहेत त्यांच्या संबंधाशी येत नाही. यामध्ये बॉम्बे हाय, कावेरी बेसिन आणि अंकलेश्वर हे जे आहेत हे पेट्रोल पदार्थ निर्मिती करणारे ठिकाण आहेत किंवा एक प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते पेट्रोलियम पदार्थावर. कोचीनमध्ये होत नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 3 आहे, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये एकूण किती हाडे असतात? म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीसाठी विचारण्यात आला होता की जो प्रौढ व्यक्ती असतो त्याच्या शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? तर लक्षात ठेवायचे किती? 206 हाडं हे जे आहेत हे मनुष्याच्या बॉडीमध्ये असतात, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये असतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न चौथा आहे इलेक्ट्रिक बल्ब यामध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? मित्रांनो, यावर आपल्याला दोन प्रश्न हे विचारले जातात. जो इलेक्ट्रिक बल्ब असतो त्यामध्ये जी तार असते ती कोणती असते? लक्षात ठेवायचंय, ती तार असते पहा टंगस्टनची तार असते. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की जो वायू भरलेला असतो म्हणजे बल्बमध्ये गॅस जो भरलेला असतो तो कोणता असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये पहा नायट्रोजन हा जो गॅस आहे हा भरण्यात आलेला असतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी याचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पंतप्रधान हे जे आहेत हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे हेड असतात, म्हणजे त्याला आपण प्रमुख म्हणू शकतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न परत एकदा ऐका, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था जी आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर नागपूर या ठिकाणी ही संस्था आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला आहे. त्यातील हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला आहे पहा आरोग्य विभागासाठी, आणि 1 वेळा विचारण्यात आला आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी. त्यामुळे हा प्रश्न दोन्हीही प्रश्न जे असणार आहेत पाठीमागचा आणि हा दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणत्या सायंटिस्टशी संबंधित आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी संबंधित आहे. सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. पर्याय 2 उत्तर असेल. प्रश्न 8वा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भारताचे प्रत्येक नागरिकाचे जे मूलभूत कर्तव्य आहेत हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत? पहा खालीलपैकी असं कोणतं कलम आहे की त्या कलमामध्ये भारताचा जो प्रत्येक व्यक्ती आहे नागरिक आहे त्यांचे मूलभूत कर्तव्य नमूद केले आहेत? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर 51 क. पहा कलम 51 क जे आहे यामध्ये प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य जे आहे हे समाविष्ट किंवा नमूद केलेलं आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल कलम 51 क. प्रश्न 9वा आहे तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते धोकादायक रसायन असते? पहा तंबाखूमध्ये जे केमिकल असतं पहा जे केमिकल धोकादायक केमिकल असतं तर ते कोणतं असतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जे निकोटीन आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. निकोटीन हे एक धोकादायक असणारं एक रसायन आहे, ते तंबाखूमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यामध्ये आढळते? पहा मुंडा नावाची एक आदिवासी जमात आहे, तर ही प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर झारखंड या राज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पहा मुंडा ही जी आदिवासी जमात आहे ही आढळते. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवून किंवा रचना असते त्याला व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं? पहा या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावरील एक व्याख्या विचारली आहे. तर कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा जी ठेवण असते किंवा रचना असते त्यालाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर त्याला प्रयोग असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण व्याकरणात यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. प्रश्न 12 आहे देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? यावर आपल्याला 2च प्रश्न हे नेहमी विचारले जातात. सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण पहा साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे आणि साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी विचारलं की सर्वात कमी, तर पहा पर्याय क्रमांक 2 बिहार हे जे राज्य आहे यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि ज्यावेळेस सर्वाधिक साक्षर राज्य म्हटलं जातं तर त्याला केरळ हे ऑप्शन असणार आहे आणि केरळ उत्तर आहे. लक्षात ठेवा. यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यातील सर्वात साक्षर असणारा जिल्हा पहा महाराष्ट्र राज्यातील साक्षर असणारा जिल्हा तो आहे पहा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जो आहे हा सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे राज्यामधील. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर शांततेसाठी. लक्षात ठेवा शांतता पुरस्कार म्हणजे शांततेसाठी नोबेल पुरस्कार जो आहे हा मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना देण्यात आलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे महाराष्ट्रातील डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे. पहा महाराष्ट्र राज्यातील ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो बेसॉल्ट खडक आहे. लक्षात ठेवा बेसॉल्ट हा जो आहे हा ज्वालामुखी अग्निजन्य एक खडक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे भामरागड या ठिकाणी नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर प्राणहिता या नदीचा त्या ठिकाणी समावेश होत नाही. लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी भामरागड या ठिकाणी एक नदी संगम होतो त्यामध्ये पर्लकोटा, पामलू गौतमी आणि इंद्रावती या नदींचा समावेश होतो. प्राणहितेचा होत नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य हे खालीलपैकी कोणाचं आहे. पहा ग्रामसभा आयोजित करण्याचं जे काम असतं हे खालीलपैकी कोणाकडे असतं. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ग्रामपंचायत सचिव जे आहेत त्यांचं काम आहे पहा ग्रामसभा आयोजित करणं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे ब्लू ओरिजिन ही यात्रा कंपनी कोणी स्थापन केलेली आहे किंवा ब्लू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जेफ बेझॉस. लक्षात ठेवायचे मित्रांनो जेफ बेझॉस हे जे आहेत अमेझॉन कंपनीचे देखील मालक आहेत किंवा संस्थापक आहेत. तसेच ब्लू ओरिजिन ही जी त्यांची एक कंपनी आहे त्या कंपनीचे देखील ते संस्थापक आहेत. आपल्याला इलॉन मस्क जर विचारलं तर पहा या ठिकाणी कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत. टेस्ला, अजून ते आहेत दुसरं पेसेक्स, तसेच पण अजून AI वर त्यांचे काम सुरू असतात. आणि दुसरं अजून एक म्हणजे पहा द बोरिंग ही जी कंपनी आहे ही देखील त्यांचीच आहे. लक्षात ठेवायचंय. आणि टाटा आणि JRD टाटा यांच्यावर सहजासहजी प्रश्न विचारला जात नाही. रतन टाटावरती एक प्रश्न पाठीमागे विचारण्यात आला होता की खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आलेला नाही. आणि त्या ऑप्शनमध्ये रतन टाटा हे ऑप्शन होतं. लक्षात ठेवा रतन टाटांना भारतरत्न देण्यात आलेलं नाही. आणि जे जेफ बेझोस आहेत ब्लू ओरिजिन या कंपनीचे संस्थापक आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे भावार्थ रामायण हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे किंवा कोणाचा ग्रंथ आहे. भावार्थ रामायण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर संत एकनाथ यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पहा भावार्थ रामायण. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा जी टपाल आहे. लक्षात ठेवा पहिली टपाल विमानसेवा कोठून कोठे सुरू केली होती. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 कराची ते मुंबई या दोन शहरादरम्यान एअर इंडिया जी कंपनी आहे या कंपनीने त्यांची पहिली विमान सेवा जी आहे टपाल सेवा ही सुरू केली आहे कराची ते मुंबई. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते. पहा शासनाने जो काही खर्च केला आहे त्या खर्चाचा हिशोब आणि तपासणी करण्याचं काम जे आहे हे कोणत्या संसदीय समितीचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर लोकलेखा समिती जी आहे या समितीचं काम आहे पहा शासनाने केलेल्या खर्चाचा हिशोब आणि तपासणी करणं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे वानर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही. पहा वानराचा समानार्थी शब्द कोणता नाही. आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर केसरी हा जो शब्द आहे लक्षात ठेवा हा सिंहाला समानार्थी शब्द आहे किंवा सिंहाला अजून एक दुसरा आहे पहा वनराज. लक्षात ठेवा यामध्ये कपी, मरकट आणि शाखामृग याचा अर्थ काय होतो. या तिन्ही शब्दाचा अर्थ होतो वानर. आणि या ठिकाणी केसरी हे जे आहे हे सिंहाला समानार्थी शब्द आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे सॅलब्युटामोल. लक्षात ठेवा सॅलब्युटामोल हे जे औषध आहे हे कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरले जाते. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे सॅलब्युटामोल हे जे औषध आहे हे कोणत्या आजारावरती गुणकारी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर दमा जो आजार आहे पहा त्या दमा आजारा बरा होण्यासाठी सॅलब्युटामोल हे जे औषध आहे हे वापरण्यात येतं. पर्याय क्रमांक 1 दमा. प्रश्न 23 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो चित्रपट आहे 2000 साली प्रकाशित झाला होता किंवा प्रदर्शित झाला होता. तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते म्हणजे त्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण होते. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर जब्बार पटेल हे जे आहेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट जो आहे हा 2000 साली प्रकाशित झाला होता प्रदर्शित झाला होता. तर त्याचे डायरेक्टर होते जब्बार पटेल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट हे जे आहेत हे कोण ठरवत असतो. पहा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ठरवण्याचं काम जे आहे हे कोणाचं आहे किंवा तो अधिकार जो आहे तो कोणाकडे असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा जो RBI आहे तर RBI ठरवत असते रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे 14वे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो. पहा 14वे रत्न दाखवणे.
आणि याचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक 2 चांगला मार देणे, त्यालाच म्हटलं जातं पहा 14वे रत्न दाखवणे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारामध्ये मोडतो? पहा पुस्तक हे जे शब्द आहे हा कोणता लिंग आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर पुस्तक हा जो शब्द आहे हा नपुसक लिंग आहे. लक्षात ठेवा, पुल्लिंगी शब्द जे आहेत हे तो पासून सुरू होतात, स्त्रीलिंगी जे आहेत हे ती पासून तयार होतात आणि नपुसक लिंगी जे आहेत हे ते पासून असतात. लक्षात ठेवायचे, म्हणजे ते पुस्तक आपण म्हणतो ते पुस्तक म्हणजे नपुसक लिंगी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती स्टार्स असतात? पहा, जे पोलीस महासंचालक असतात तर त्यांचं जे सरकारी वाहन आहे त्या वाहनावर किती स्टार्स असतात? पहा, म्हणजे एका प्रकारे आपल्याला तारे असा शब्द विचारला जाऊ शकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 3 स्टार. लक्षात ठेवायचे, 3 स्टार्स हे जे आहेत हे पोलीस महासंचालक यांच्या सरकारी गाडीवरती असतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये देत चालायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा आपला प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा आहे? पहा, राज्यातील सर्वात जास्त नक्षलग्रस्त असलेला जिल्हा कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा राज्यातील सर्वात नक्षलग्रस्त असणारा जिल्हा आहे. मित्रांनो, आपल्याला कधी कधी जर असा प्रश्न विचारला पहा, तर नक्षलवादाची चळवळ कोणत्या राज्यात सुरू झाली? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्यामध्ये पहा नक्षलवादाची चळवळ झाली आहे. जर आपल्याला गाव विचारलं तर पहा नक्षलबरी किंवा नक्षलबारी हे जे गाव आहे या गावामध्ये नक्षलवादाला सुरुवात झालेली आहे. पर्याय 3 उत्तर आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त नक्षलग्रस्त जिल्हा आहे गडचिरोली. प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन पाळण्यात येतो? पहा, पोलीस हुतात्मा दिन म्हणजे पोलिसांना एक प्रकारे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे पहा 21 ऑक्टोबर या दिवशी आपल्या भारतामध्ये पोलीस हुतात्मा दिन जो आहे हा पाळला जातो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? पहा, आपल्याला पर्यायामध्ये 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय येत नाही. यामध्ये पहा अमरावती, सोलापूर, औरंगाबादला आहे आणि कोल्हापूरमध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाला असतो? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा, पंचायत समितीवर किंवा ग्रामपंचायतीवर हा प्रश्न आहे. तर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती जी आहे त्याला अध्यक्ष निवडायचा जर असेल तर तो निवडीचा अधिकार हा कोणाकडे असतो? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर ग्रामसभेला अधिकार आहे अध्यक्ष निवडीचा. कशाचा? तर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 6वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाली आहे? मित्रांनो, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत कारण आपण यामध्ये 5वा, 6वा आणि 7वा हे तीनही जे प्रश्न आहेत हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेवरती घेतलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर 2007. लक्षात ठेवा, 2007 या वर्षी आपल्या राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना जी आहे ही सुरू करण्यात आली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 7वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतात? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा. तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जी आहे तर या समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर जिल्हाधिकारी म्हणजेच पहा कलेक्टर जे आहेत हे तंटामुक्ती गाव योजना किंवा समितीचे अध्यक्ष असतात, जिल्हाध्यक्ष. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न 8वा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पहा मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के? 33% आरक्षण देणारे आपल्या देशातील पहिले राज्य. यानी या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा हे महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य झालेलं आहे. पण 33% आरक्षण कशामध्ये आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 9वा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती आरक्षण देण्यात आलेलं आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न मागचा विचारला होता की 33% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर होतं महाराष्ट्र. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्याच्या काळामध्ये किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे?
आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर सध्या 50% एवढं आरक्षण आहे. लक्षात ठेवा 33% आपल्या महाराष्ट्रात देण्यात आलेलं आहे. पण जर विचार केला तर सध्या महिलांना 50% एवढं आरक्षण देण्यात आलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतो? पहा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गटविकास अधिकारी जो आहे हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा आपल्याला 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तो विचारण्यात आला होता आपल्याला बुलढाणा या जिल्ह्यासाठी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल गटविकास अधिकारी. प्रश्न 11 आहे महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी कोणत्या वर्षी त्यांचा पहिला सत्याग्रह केला? यावर आपल्याला 2 प्रश्न विचारतात. पहा महात्मा गांधींनी सर्वात पहिला सत्याग्रह कधी केला? लक्षात ठेवायचे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर 1917 साली. लक्षात ठेवा 1917 साली त्यांनी पहिला सत्याग्रह केला आणि तो जो केला तो कोणत्या ठिकाणी केला? पहा चंपारण्य या ठिकाणी त्यांनी पहिला सत्याग्रह केला 1917 साली. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला आहे? पहा मित्रांनो यावर आपल्याला 3 प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? तर लक्षात ठेवा पुणे या जिल्ह्यात झाला आणि उत्तर आहे याचं तालुका जे आहे तर ते जुन्नर या तालुक्यात झालेला आहे. लक्षात ठेवा पुणे जिल्हा आहे, जुन्नर तालुका आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो की कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे हा शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. हे 3 प्रश्न मित्रांनो आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. यावर आपल्याला अल्टरनेट 2 प्रश्न अजून विचारले जातात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर लक्षात ठेवा 1630 आणि त्यांचा जो मृत्यू आहे तर मृत्यू झालेला आहे पहा 1680. म्हणजे त्यांचं पूर्ण एकूण जीवनमान जे आहे आयुष्य होतं ते होतं 50 वर्ष एवढं. लक्षात ठेवा 1630 ला जन्म 1680 ला मृत्यू. जन्म झाला पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नर तालुका, शिवनेरी किल्ला. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13 आहे 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीला खालीलपैकी कोण जबाबदार होतं? पहा मित्रांनो यावर आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बंगालची फाळणी कधी करण्यात आली? तर पहा 1905 या वर्षी बंगालची फाळणी झालेली आहे आणि ही जी फाळणी झाली तर ही लॉर्ड कर्झन म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तर लॉर्ड कर्झन या इंग्रजी अधिकाऱ्यामुळे 1905 साली बंगालची फाळणी झाली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त करण्यात आला? पहा गोवा जो आहे हा कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आला? पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 1961 या वर्षी. लक्षात ठेवा 1961 साली गोवा जो आहे हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे खालीलपैकी कोणता दिवस अमेरिका देशाचा स्वातंत्र्य दिन आहे? पहा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन काय आहे? 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या ठिकाणी विचारले की आपल्याला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर 4 जुलै. लक्षात ठेवा 4 जुलै हा जो आहे हा अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताचा काय आहे तर 15 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? पहा घटस्फोटाचा जो कायदा आहे हा शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी संमत केला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 1920. लक्षात ठेवा 1920 या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घटस्फोटाचा जो कायदा आहे हा संमत केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? पहा भारत कृषक समाज याची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाज जो आहे त्याची सुरुवात केली आहे किंवा स्थापना केली होती. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18 आहे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारला आहे धनवंत तर धनवंतचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर धनवंतचा विरुद्धार्थी शब्द होईल गरीब. धनवंताला श्रीमंत आणि धनवान हे जे आहे ते लक्षात ठेवा हे समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे जे शब्द असतात विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर यावर आपण टोटल 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. प्रश्न 19 आहे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल त्याला एक शब्द ओळखायचा आहे. पहा शब्दसमूह काय दिला आहे एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 त्याला अष्टावधानी असं म्हणतात. लक्षात ठेवा एकाच वेळी जास्त गोष्टींमध्ये लक्ष देणारा अष्टावधानी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 20 आहे, सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? पहा, जी आपली किडनी आहे म्हणजे एक प्रकारे आपलं फिल्टर जे आहे यामधून कोणत्या पदार्थाचं गाळण होत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 साखर. म्हणजेच पहा, शुगरचं त्यामधून गाळण होत नाही किडनीमधून. अमोनिया होतो, युरिक ऍसिड होतं आणि पाणी देखील होतं, पण शुगर होत नाही. पर्याय 4 आपलं आन्सर असेल. प्रश्न 21 आहे, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅश निश्चित करण्यासाठी वापरली जाते. पहा, कार्बन डेटिंग नावाची एक पद्धत आहे, तर ती कशासाठी वापरली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वस्तूचं वय ठरवण्यासाठी कार्बन डेटिंग ही एक पद्धत आहे, लक्षात ठेवा. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने राज्यातल्या सरकारी नोकरीमध्ये कंत्राटी पद्धत बंद केली आहे? मित्रांनो, 22 ते 26 हे जे प्रश्न असणार आहे तर हे टोटल आपण करंट अफेअर्स 2022 या वर्षावर आधारित घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवा, खालीलपैकी असं कोणतं राज्य सरकार आहे की त्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यामधील जेवढ्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्यामधील कंत्राटी म्हणजेच कोणतं तर कॉन्ट्रॅक्ट जे असणार आहे तर कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे, तर ती पद्धत बंद केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिसा राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट काम म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरती काम करणाऱ्या ज्या पद्धती आहेत सरकारी नोकरीमधील त्या बंद करून ठेवल्या आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न 23 आहे, नुकतीच भारत सरकारने कोणाची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली आहे? पहा, संरक्षण सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर गिरीधर आरमाने यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश या ठिकाणी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे किंवा राष्ट्रीय स्मारक म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान हे जे राज्य आहे, लक्षात ठेवा, राजस्थान राज्यामधील मानगड धाम जे आहे याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली आहे नरेंद्र मोदी यांनी. पर्याय 1 राजस्थान आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, जगातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे तयार करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या देशाने केला? पहा, जगामधील सर्वात लांब प्रवासी रेल्वे तयार करण्याचा रेकॉर्ड जो आहे हा कोणत्या देशाने केला? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर स्वित्झर्लंड या देशाने सर्वात लांब प्रवासी रेल्वे बनून एक रेकॉर्ड केला आहे. पर्याय 2 उत्तर होईल स्वित्झर्लंड. प्रश्न 26 आहे, नीती आयोगाने कोणत्या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्तम महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्याला नीती आयोगाने भारतातील सर्वोत्तम महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर हरिद्वार जो जिल्हा आहे, लक्षात ठेवा, हरिद्वारला सर्वोत्तम महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला आहे. कोणी केला आहे? नीती आयोगाने. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा आजचे आपले 26 महत्त्वाचे प्रश्न. या संचामध्ये आपण 22 ते 26 हे जे प्रश्न आहेत हे प्रॉपर आपण करंट अफेअर्स 2022 वर घेतलेले होते. मित्रांनो, या 26 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. कारण याच पद्धतीने आपल्याला डेली रिव्हिजन करण्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत किंवा आपली याच पद्धतीने एक मॉक टेस्ट देखील याच ठिकाणी होऊन जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.